हे मंडळी, कसा आहेसा? बरा आहेसा? तर नक्कीच आपण बरे असताल. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपण नक्कीच बरे असताल आणि आपल्या सगळ्या छान इच्छा पूर्ण व्हाव्यात. तर मला माझ्या मित्रांकडनं जरा रिप्लाय आला की बाबा तुम्ही जे सोलर बसवलाय त्या बाबतीतची जरा पूर्ण जेवढी माहिती तुम्हाला आहे तेवढी कळवा म्हणून सांगितल्यात. तर मूळचं मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो की माझे जे मला अनुभवायला भेटलं त्या संदर्भात तुम्हाला सांगतो. तर सर्वात पहिला विषय असा आहे की मला आहे ना लाईट बिल हे महिन्याला 1600-1700च्या पुढे येत होतं. आणि त्यामुळे काय व्हायचं की या महिन्यात 1600 भरलं, पुढच्या महिन्यात 1900 यायचं, 1900 भरलं, परत 1600 यायचं, पण कधी 2100 आले, कधी 2500, 2700 पर्यंत मला बिल आले महिन्याला. तर या गोष्टींना वैतागून शेवटी मी निर्णय घेतला की आपण सोलर पॅनल बसवायचंच, असा विषय आहे. तर त्यामाग स्वाती पण काही गोष्टी सांगत की तिला पण का गरज होती सोलर पॅनलची. तर ऐकूया. सांग की. खरं खरं सांगू, सांग की. हे चार्जिंगला मोबाईल लावतात, बटन चालूच ठेवतात, चार्जिंग वरून मोबाईल काढतात, बर, लाईट चालू ठेवतात, येऊन बंद करत्या. आता तुम्हाला सांगतोय असं बघा. तर सगळेच करतात खरं तर घरात, बर. मी सुद्धा. म्हणजे काय काय वेळेला विसरतात, ते तर सगळेच विसरू शकतात म्हणायला. तर त्याला लक्ष न देता आपण डायरेक्ट म्हणलं दुसरं काहीतरी करूया, म्हणजे बिलाचं टेन्शनच नको एवढं. कारण घरात कोण नव्हतं तरी बिल ज्यादा आलतं आम्हाला उन्हाळ्यामध्ये. होय, जवळजवळ 22 दिवस म्हणजे मी एकटा होतो. मी ड्युटीला जायचो, दिवसभर घर बंद असायचं, तरी पण त्या वेळेस आम्हाला 2100 रुपये बिल आले. आणि यूज तर काहीच नाही, फक्त फ्रीज तेवढा चालू राहायचा. त्यामुळं वैतागून शेवटी हा निर्णय घेतला की आपण सोलर बसवायचं. तर सोलर बसवायचा फायदा एवढा आहे की आपल्या घरचं बिल हे हळूहळू 1 वर्षानंतर आय थिंक 0 मध्ये कन्वर्ट होते. कारण की आपल्याकडे जी काही युनिट साठत्या, म्हणजे जी आपल्याकडे युनिट जनरेट होत्या, ती युनिट MSEB कडे जमा होत्या, आणि ती जमा झालेली युनिट मधनं जे आपण युनिट यूज केल्यात ते मायनस होऊन त्यांच्याकडे सेफ मध्ये राहत्या. मग असा विषय करून करून हळूहळू ते नंतर मायनस मध्येच येते. तर हा ऑप्शन चांगला आहे. आणि महत्वाचं म्हणजे सांगायचं तर आता मला माझ्या सोलर पॅनल बसवायला जवळजवळ 2,10,000 रुपये खर्च आलाय. ऍक्च्युअल सगळंच धरून 2,10,000 खर्च आलाय. पण त्यात आता सध्या प्रधानमंत्री सोलर काय म्हणतात ते योजना, सूर्य, तर ती सबसिडी चालू आहे. तर ती सबसिडी जवळजवळ 78,000 रुपये, 78,000 रुपीज. तर त्याचा एक चांगला बेनिफिट आहे आपल्याला. आणि हे कायमस्वरूपी होऊन जातं. 25-30 वर्षाचा विषय, म्हणजे डोळे दाखवून राहायचं. कारण की ह्याला मटेरियल सगळं ओरिजिनल वापरतात, व्यवस्थित वापरतात आणि काम पण छान करतात. तर हे सगळं मी माझ्या डोळ्यासमोर करून घेतलंय. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की हे काम खरंच छान केलं या लोकांनी सगळ्यांनी. तर ज्यांना पण बिल एक 1600-1700च्या पुढे येत असेल तर त्यांनी हे करा की बाबा हा सोलर पॅनल बसवायचा विचार करा, असं माझं म्हणणं आहे. तर इथे पाहू शकता मी 3 किलोवॅटचं हे बसवलेलं आहे सोलर पॅनल. तर ह्याला एकूण 6 प्लेटा बसलेल्या आहेत आणि मी वारी कंपनीच्या प्लेटा बसवलेल्या आहेत ह्याला. कारण की सध्या चांगली म्हणली तर वारीचीच आहे. टाटाचे पण आहेत, अजून इतर कंपन्यांचे पण चांगले आहेत. पण मला मित्रांनी सजेस्ट केलं होतं, काही मित्रांनी, की वारीची लावून घे. त्यामुळे इथं वारीच्या लावून घेतल्या. हे बघा प्लेटा, एकूण ह्या 6 प्लेटा आहेत, इथं, इथं आणि इथं. तर आता वरनं तुम्हाला दाखवतो कसं आहे ते स्ट्रक्चर पूर्ण. हे पहा, हे वरनं स्ट्रक्चर असं दिसते. अच्छा, त्या पद्धतीनं. पण ह्याला एक विषय आहे की ह्याला 15 दिवसातनं 20 दिवसातनं एकदा ह्याच्यावर पाणी मारावं लागते. आणि आपल्या घरात जे फरशी पुसायचं मॉब असते त्या मॉबनी एकदा पुसून काढायला लागते.
कारण की ह्याच्यावर जी धूळ बसलेली आहे, इथं तुम्हाला थोडीफार धूळ दिसत असेल बघा, तर ही अशी धूळ बसू नये त्याच्यासाठीच ते पाणी मारून जरा मॉब फिरवायला लागतोय, असा विषय आहे. आणि इथं मध्ये वॉकवे केलेला आहे. या वॉकवेचा फायदा हेच आहे की आपण पलीकडे जाऊन पाणी मारून मॉब फिरवू शकतोय. आणि तसंच इथे पण आहे, पाहू शकता, इथं पण एक वॉकवे आहे आणि ह्याच्या थ्रू आपण इथल्या प्लेटा धुवू शकतो. 15-20 दिवसातून एकदा धुवायला लागतात. आणि नंतर हे बघा, इथं हे जे त्रिशूलवाणी दिसते बघा, तर ह्यानी आर्थिंगसाठी आणि प्लस वीज वगैरे पडू नये ह्याच्यासाठी इथं लावलेला आहे. हा याला सपोर्ट इथनं आहे आणि इथनं पुढं खाली ही वायरिंग गेलेली आहे. तर असा विषय आहे. तर हा असा सेटअप ह्यांनी केलेला आहे इथे. आता जागो तुम्हाला जाऊन दाखवतोय वॉकवेवरनं, की त्याच्यावर जोर नको देऊ बाळा. तर अरे तिथं नाही जायचं, तिथं ते दुसरा वॉकवे आहे की त्या वॉकवेवरनं तिथनं पुढनं साफ करायचंय. हे वॉकवे फक्त ही पॅनल आणि ह्या पॅनलसाठी आहे. त्या पलीकडच्या पॅनलसाठी त्याच्या खाली वॉकवे केलेला आहे की त्याच्या थ्रू जायचं आहे. तर असा एकंदरीत विषय आहे. आणि 15-20 दिवसातनं एकदा धुवायला लागते, तेवढं खरं आहे बघा. नाहीतर कसं होणार, जर ह्याच्यावर हे जे पॉईंट आहेत, बारके बारके पॉईंट दिसत असतील तुम्हाला बघा, हे जे बारके बारके पॉईंट आहेत व्हाईट कलरचे जे दिसतात, ह्याच्यावर धूळ साठली की मग जे आपले वीज हे करते, स्टोअर करते, त्याचं प्रमाण कमी येते. त्यामुळेच आपल्याला हे साफसफाई करून ठेवायला लागते. बघू शकता इथं याचा इन्व्हर्टर बसवलेला आहे. हा इन्व्हर्टर आहे आणि हे त्याचे सपोर्ट DC AC काहीतरी म्हणते त्याला, फेज AC फेज आणि DC DB काहीतरी म्हणतात. तर हे सगळे कनेक्ट असतात आणि ह्याला पण ती वायरिंग केलेली आहे. टोटल वायरिंग सगळी पॉलिकॅप मध्ये केलेली आहे, त्यामुळे मटेरियल चांगलं वापरतात. पाहू शकता, हे असं पूर्ण कनेक्शन करून वरती जे केलेलं आहे, इथनं आर्थिंग दिलेलं आहे. पाहू शकता, याला इथनं आर्थिंगचं कनेक्शन केलेलं आहे आणि हे सगळं मिळून इकडनं सरळ खाली गेलेलं आहे. पाहू शकता इथं पार त्या व्हाईट कलरची वायर दिसते बघा, त्या व्हाईट वायरपासनं आतल्या बाजूला आलेली आहे. तर ते व्हिडिओ पण मी खालचा तुम्हाला दाखवतो, खाली कशाला कसं कनेक्ट आहे, आर्थिंग कुठं दिलेली आहे, ते सगळं आपल्याला बघायला मिळेल. तर एकंदरीत असा हा पॅनल आहे. आणि खरंच ज्याच्या घरात बिल जास्त येत असेल त्यांनी खरंच लावून घ्यावं, कारण की ह्याचा फायदा नक्कीच होणार आहे. कारण की आमच्या एरियामध्ये बऱ्याच लोकांनी लावून घेतलेला आहे. त्यामुळे मी विचार केला बाबा काहीतरी असेल याचं बेनिफिट, त्यामुळे एवढं हे असेल. त्यामुळे आता बघू, मला तर अजून काय आत्ता चालू झाले माझं हे, तर मला एक 6 महिन्यात तरी याचा रिझल्ट 100% कळणारच आहे. तर जर कोणाच्या घरात खरंच बिल जास्त येत असेल तर प्लीज त्यांनी लावून घ्यावं. हे सांगायचं म्हणजे हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, कारण की इन्व्हेस्टमेंट केली तरी त्यातनं आपल्याला सबसिडी रिटर्न येते 78,000 रुपये. कारण की 3 किलोवॅटच्या वरती किती आपण किलोवॅट लावले, याला 2 किलोवॅटमध्ये पण आहे, 3 किलोवॅटमध्ये पण आहे, 6 किलोवॅटमध्ये आहे, 7 मध्ये आहे. कमर्शियल एरियामध्ये तर पार 20-20 किती किलोवॅट आहेत ते आता एक्झॅक्ट मला पण माहीत नाही, एवढं मोठे आहेत. तर ह्या पद्धतीने लावू शकतात. आणि खरंच याचा फायदा डेफिनेटली चांगलाच आहे. लोकांना रिझल्ट खूप चांगले भेटलेले आहेत. हे सगळ्यांचं ऐकून काय मित्रांनी माझ्या पण लावलेलं आहे, त्यांचे बेनिफिट म्हणजे त्यांचं पण विचारून घेऊन त्यानंतर मी हे निर्णय घेतला की बाबा आपण पण सोलर पॅनल लावायचं आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीत सोलर पॅनल लावलेला आहे. आता आमच्या या बिल्डिंगच्या मागं पण मी तुम्हाला दाखवतो, जी मोठी बिल्डिंग दिसते माझ्या मागं, त्याच्यात पण मी तुम्हाला दाखवतो, तिथं पण वरती आहेत बघा. तर हे बघा, या बिल्डिंगवर तुम्हाला दिसत असेल, त्याला आता मी झूम करतो. हे बघा, यांच्या इथं पण हे सोलर पॅनल लावलेले आहेत बिल्डिंगला. तर अशा तर अजून पण बरेचशा ठिकाणी आहेत. आता इथे पण लावलेले आहेत बघा, हे समोर दिसत असतील तुम्हाला सोलर पॅनल. त्यानंतर ते समोर आहेत, खरं इथनं दिसणार नाहीत त्याच्यावर. हे बघा, इथं समोर पण दिसतात. ते एक मोठी काळी टाकी आहे, ते शेजारी बघा, तिथं पण सोलर पॅनल आहेत. तर आमच्या इथं आता या झाडांमुळे दिसणार नाहीत,
या दोन्ही झाडांच्या मध्ये पाहू शकता, या दोन्ही फांद्यांच्या मध्ये पहा, इथं पण हे सोलर पॅनल बसवलेले आहेत बघा. ते बांधकामाचं जरा दिसते बघा, त्याच्या अलीकड इथं पण हे सोलर पॅनल बसवलेले आहेत. म्हणजे जवळपास आमच्या इथं सगळ्यांनी, म्हणजे बऱ्याच ठिकाणी इथं आमच्या इथं सोलर पॅनल बसवलेले आहेत. तर आम्ही पण बसवलेला आहे. फक्त याला पावसाळ्यातच जरासा प्रॉब्लेम असा येतो की तर हे बघा, जे मी वरनं दाखवलं तुम्हाला, वरनं सगळं जे सेटअप आहे त्याचा इथं खाली इथं हे 2 एम्पियरचे हे आहेत, बोर्ड आहेत. इथं वरती हे जे दिसते हे छोटं मीटर आहे, जे आपले किती आपल्याकडे स्टोअर झाल्या वीज ते दाखवते. आता 30 युनिट दाखवते बघा. आणि त्यानंतर इथं हे आपलं घरचं रेग्युलर मीटर आहे. ह्याला हे कनेक्ट आहे, इथं पाहू शकता या वायरिंग. तर ह्याला हे असं कनेक्ट असते आणि ह्याच्या थ्रू इथं आर्थिंगची एक वायर पण पाहू शकता. याला आर्थिंग कंपल्सरी असते, आर्थिंग करावीच लागतं. तर हे बघा, जे वरनं वायर आल्यात बघा, त्यातनं खाली इकडं त्या अटॅच झाल्या, त्या खाली इथं आल्या त्या वरच्या हे पॅकिंग जी आहे खांबांची. आणि असे हे इथं आर्थिंगला गेलेले आहे बघा. इथे एक बॉक्स आहे आर्थिंगचा, त्यानंतर इथे एक बॉक्स आहे आणि इथे एक बॉक्स आहे. तर असे हे बॉक्स आहेत आर्थिंगचे, पाहू शकताय. तर अशा तऱ्हेने इथं हे पूर्ण सेटअप आहे, वरनं आलेलं आहे खाली. आणि हे जे छोटं मीटर आहे ते आपल्याला किती लाईट आपल्याकडे युनिट स्टोअर झाले ते दाखवते, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता 30 युनिट दाखवले बघा. 2 दिवस झाले चालू झाले आमच्याकडे. खरं सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळं कंटिन्यू असं एवढं दाखवत नाही. मित्रांनो, परत एकदा ढगाळ वातावरण झाले, मागं बघू शकता ढग आलेले आहेत. तरी पण तुम्हाला म्हणतो थोडीफार का होईना वीज जनरेट होते ह्याला. पूर्ण एकदम काळोख पडला तरच फक्त थोडा फरक पडतोय, नाहीतर दिवस असा म्हणजे क्लिअर असला तरी वीज ते हे उत्पन्न करते. पॅनल पाहू शकताय. फक्त एक आहे की ह्याला 15-20 दिवसातनं एकदा साफसफाई जी करायला लागते, तेवढं आपल्याला करायला लागते. बाकी तर काय नाही, बाकी बेनिफिट ह्याचं खूप छान आहे. आणि हे महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपल्याला ह्याला मोबाईलला पण आपण ह्याला अटॅच करू शकतोय. ह्याला एक ॲप आहे, त्या ॲप थ्रू मोबाईलला अटॅच करू शकतोय. मग आपण बाहेर कुठेही असलो तरी आपल्याला कळतं की बाबा किती युनिट जनरेट झाल्यात आजच्या दिवसात. तर असा विषय आहे. आणि त्याच्यासाठी त्याला एक स्टिक आहे, तिथं वायफाय त्याला वायफाय लागतोय. वायफाय कनेक्ट असलं तर ते स्टिक थ्रू आपण ते ॲप्लिकेशन रन करू शकतोय, असा विषय आहे. तर बघा, कोणाला पॉसिबल झालं, कोणाला खरंच जास्त बिल येत असेल तर हा सोल्युशन खूप चांगला आहे. पावसाळ्यात सांगायचं म्हणजे ह्याला पावसाळ्यात ऊन कमी पडते, त्यामुळं वीज कमी जनरेट होते. त्याचा फायदा असा होतो की खरं जे उन्हाळ्यात आपली जी वीज साठलेली असते आणि ती साठलेली वीज जी MSEBीकडे असते साठलेली, त्याचा वापर आपल्याला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये होतोय आणि त्याचा आपल्याला बेनिफिट मिळते. तर अशा तऱ्हेने एकंदरीत हा सगळा मी जो सेटअप आहे तो तुम्हाला दाखवला आणि जेवढी माहिती माझ्याकडे होती ती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला सोलर बाबत. तर आवडलं असलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ घेऊन आपण परत येऊया. तर चला, आता व्हिडिओ एडिट करायचा आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी. जय शिवराया.